नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात आज संक्रांतीच्या दिवशी दुर्दैवी घटना घडली आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजानं गळा कापल्यामुळे तरुणाचा मृत्यू झालाय। सोनू धोत्रे वय वर्ष 23 असं मृत तरुणाचं नाव आहे। दुचाकीनं देवळाली गावातून आपल्या बहिणीला पाथर्डी फाटा या ठिकाणी घ्यायला जात असताना नायलॉन मांजानं त्याच्या गळ्याला दुखापत झाली। यामध्ये जखमी सोनू धोत्रे या तरुणाचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी सोनूचं लग्न ठरलं होतं। मे महिन्यामध्ये त्याचं लग्न होतं। तो गुजरातला महापालिकेत कामाला होता। सणानिमित्त नाशिकमध्ये तो आपल्या घरी आलेला असताना अपघात होऊन त्याचा मृत्यू झालाय। त्याच्या अपघातानं संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। नाशिक शहरामध्ये जो पतंग महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये काही समाजकंटक हा नायलॉनच्या मांजा वापरतायत। आज नायलॉनचा मांजा किती घातक आहे। आज धोत्रे नामक जो मुलगा आहे हा कामावून घरी चालला होता, त्याचा मांजा गळ्यात अडकून मृत्यू झालाय। मी सगळ्यांना विनंती करतोय, ज्यांच्याकडे नायलॉनचा मांजा असेल त्यांनी आत्ताच्या आत्ता फेकून द्या, कारण की त्याच्यामुळं एक जवान मुलगा मृत्युमुखी पडलाय। काही त्याचा गुन्हा नव्हता, तो गाडीवर त्याचा चालला होता आणि अचानक मांजा त्याच्या गळ्यामध्ये आला गाडीसमोर। आज त्याचा नाही का गळा कापून त्याचा मृत्यू झालाय। मी नम्र विनंती करतो समाजकंटकांनो, तुम्ही हा मांजा फेका।